गावागावामध्ये दोन समाजामध्ये आता कटुता निर्माण झालेली आहे, ती तुम्ही कशी काय आता कमी करू शकता? मराठा समाजाला न्याय देण्याकरता मराठा कॅबिनेट सब कमिटी तयार करण्याचा निर्णय शासनाने घेतला आणि त्या माध्यमातून मराठा समाजाला मोठ्या प्रमाणावर सारथीच्या माध्यमातून असेल किंवा मराठा आरक्षणाचे निर्णय असतील, अनेक बाबी या मराठाच्या समाजाच्या करता तयार करण्यात आलेल्या कॅबिनेट सब कमिटीच्या माध्यमातून मराठा समाजाला आतापर्यंतचा जो न्याय कुठल्याच सरकारने दिला नाही, तो न्याय देण्याचं काम देवेंद्र फडणवीस सरकारने केलं. ओबीसी समाजामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर असे काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नाचं त्या प्रश्नाची दखल घेण्याकरता शासनाने ओबीसीची कॅबिनेट सब कमिटी केली. पण मराठा समाजाकरता तयार करण्यात आलेली विखे पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट सब कमिटी आणि माझ्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आलेली ओबीसी समाजाची सब कमिटी, या दोन्ही सब कमिट्या मराठा आणि ओबीसी समाजाचं या समाजात मतभेद तयार होणार नाही. दोन्ही समाज गावामध्ये आणि या महाराष्ट्रात गुण्यागोविंदाने नांदेल. दोन्ही समाज हा समोरासमोर येणार नाही. मराठा आणि ओबीसी समाजाचं जे स्ट्रक्चर आहे या महाराष्ट्रामध्ये एकत्रित परिवार म्हणून राहण्याचं, ते कायम राहील. याकरता दोन्ही कॅबिनेट सब कमिट्या काम करत आहेत. आम्ही दोन्ही कॅबिनेट सब कमिट्यांनी हा विचार केला आहे, या राज्यामध्ये सामाजिक सलोखा कायम राहावा. या राज्यामध्ये सामाजिक सलोखा मराठा ओबीसी समाज आणि या राज्यातले सर्वच समाज एकत्र यावे आणि आपला महाराष्ट्राचे संस्कार संस्कृती ही प्रचंड मजबूत बनावी, याकरताच या कॅबिनेट सब कमिटी आहे. पण माननीय शरद पवार साहेब जे म्हणतात आहे की या दोन सब कमिट्या बनवल्यानंतर समाजात तेढ निर्माण होईल. पवार साहेब, आपण या ठिकाणी पुन्हा या महाराष्ट्राला त्या ठिकाणी वेगळीकडे नेण्याचं काम जे आपण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतायत, मला वाटते पवार साहेबांनी थोडं याबद्दलचे सामाजिक तेढ निर्माण होणार नाही याची काळजीपूर्वक त्यांनी बोललं पाहिजे. कारण ह्या दोन्ही सब कमिट्या समाजामध्ये एकरूपता आणण्याकरता, एकसंघ समाज करण्याकरता, ओबीसी मराठाला एकत्रितपणे या महाराष्ट्राला समोर नेण्याकरता तयार करण्यात आल्या आहे. त्यामुळे या सब कमिट्या महाराष्ट्राला मजबूत करण्याकरता आणि समाजातला तेढ कमी करण्याकरता निर्माण झाल्या आहेत. नाही, पवार साहेबांनी जे सांगितलं ते योग्यच आहे. त्याबद्दल आम्हाला त्यांचा आदरच आहे की मोदीजी हे शरद पवार साहेबांच्या 75व्या अमृत महोत्सवी वाढदिवसाला आले होते. ते आमचे संस्कार आहे, ती आमची संस्कृती आहे. पण सर्वांनीच या राज्याच्या सर्व राजकारण्यांनी संस्कृती संस्कार जपावेत ही आमची इच्छा आहे. शरद पवार साहेबांनी जे आज स्टेटमेंट केलं की राजकारण्यांनी संस्कृती आणि संस्कार जपावेत, आम्ही या भूमिकेमध्येच आहोत आणि या भूमिकेतनं महाराष्ट्रात काम करतो आहेत. माननीय देवेंद्र फडणवीसजी सुद्धा या भूमिकेत काम करतात आहे की या महाराष्ट्रातला सामाजिक सलोखा कायम राहावा, या महाराष्ट्राचे संस्कार आणि संस्कृती कायम राहावी. पण सकाळी रोज झोपून उठल्या 9 वाजता या राज्याची संस्कार संस्कृती कुठं जातं? सकाळी रोज मीडियामध्ये बाईट देताना जे असंस्कारित शब्द काढून या महाराष्ट्राला नेमकं पेटवण्याचं काम कोण करतं, यांनी शरद पवार साहेबांनी त्यांचे कान टोचले पाहिजे. शरद पवार साहेबांनी त्यांचे कान टोचले पाहिजे, जे त्यांच्या महाविकास आघाडीमध्ये रोज सकाळी उठून जो भोंगा चालू होतो, तो भोंगा संस्कार आणि संस्कृतीकडे नेतो का राज्याला? सकाळी 9 वाजता उठून जे प्रेस स्टेटमेंट करतात त्यांना का समजवत नाही शरद पवार साहेब? जरा त्यांची ट्युशन घेतली पाहिजे, त्यांना ते सल्ला दिला पाहिजे. म्हणजे मी सल्ला दिला पाहिजे. सकाळी 9 वाजता उठून असंस्कारमय या राज्याला न शोभणारे शब्द वापरणे, आमच्या माननीय मुख्यमंत्र्याबद्दल अपशब्द वापरणे,
या राज्याची सलोखा हा बिघडवण्याचं काम करणे, अशा लोकांना शरद पवार साहेबांनी सल्ला दिला पाहिजे अशी माझी त्यांना विनंती आहे. संस्कार आणि संस्कृती पाळण्याचं काम भाजपाने नेहमीच केलं आहे, आम्ही करतोय. आमच्या रोजच्याच आठवड्याच्या कॅबिनेटमध्ये हा विषय असतो. विषय क्रमांक 2 पहिला असतो या राज्यातल्या जलसंपदा विषयाकडील पिण्याच्या पाण्याचे आणि या राज्याचा जलसाठा कसा आहे त्याबद्दलचं प्रेझेंटेशन होतं. आणि कॅबिनेटच्या मध्ये दुसऱ्या क्रमांकावर पीक पाण्याची परिस्थिती हा विषय कॅबिनेटसमोर प्रत्येक आठवड्याला येतो. आणि प्रत्येक आठवड्यामध्ये कॅबिनेटसमोर कुठल्या कुठल्या भागातले पंचनामे झाले, कुठल्या पंचनामे झाल्यानंतर त्या भागात मदत झाली, कुठल्या भागात मदत झाली नाही, याचा आढावा प्रत्येक कॅबिनेटमध्ये होत असतो. मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्र्यांनी परवाच्याही कॅबिनेटमध्ये स्पष्टपणे संपूर्ण पालकमंत्र्यांना, संपूर्ण कलेक्टरला, मंत्रालयीन प्रशासनाला सूचना दिल्या आहेत की ज्या दिवशी त्या ठिकाणी शेतकऱ्याचे नुकसान झालं त्याच दिवशी पंचनामे करा आणि पंचनामे करून त्या शेतकऱ्यांना तातडीची मदत करा, असं प्रत्येक कॅबिनेटच्या दिवशी माननीय मुख्यमंत्री हे या ठिकाणी त्याचा आढावा घेत असतात. पण शरद पवारांनी देवा बाबू असा उल्लेख केला, कारण आपण जर काही दिवसापूर्वी जाहिराती ज्या आल्या होत्या त्या जाहिरातीवरती निशाणा जो आहे तो त्यांना साधायचा होता, म्हणून त्यांनी असं म्हटलं की कुठेतरी जाहिरातच्या अभावी शेतकऱ्यांकडे तुम्ही लक्ष द्या. ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः नांगर ओढून किंवा शेत नांगरून शेतकऱ्यांचं दिलं होतं, यातून काहीतरी बोध घ्या असंही पवार म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्कार आमच्यावर आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊनच आमचं सरकार, देवेंद्र फडणवीसचं सरकार काम करतं आहे. आम्हाला कुठल्याही बाहेरच्या व्यक्तींनी फार त्या ठिकाणी याबद्दल सल्ले देण्याची गरज नाही. आमचं सरकार हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेवर काम करतं आहे. आणि त्यामुळं शरद पवार साहेबांनी जे काही आम्हाला सूचना दिल्या आहेत की शेतकऱ्याकडे तुम्ही लक्ष द्या, शेतकऱ्याचे पंचनामे करा, त्याकरता सरकार ॲक्टिव्ह मोडला आहे. आम्ही त्यानुसार कारवाई करतो आहे. शेतकऱ्यांना पूर्ण मदत झाली पाहिजे. या बाकी योजनेचं काय व्हायचं ते होईल, पण शेतकऱ्याची नुकसान झाल्यावर शेतकऱ्यांना तातडीनं मदत व्हावी याकरता सरकार ॲक्टिव्ह मोडमध्ये आहे. राहुल गांधींनी पुन्हा एकदा वोट चोरीवरती एक प्रेझेंटेशन सादर केलेलं आहे. त्यांचं म्हणणं की महाराष्ट्रामधल्या लाजुरा मतदारसंघामध्ये सुद्धा 6,800 मतांची चोरी झालेली होती. 3,000 मतांनी या ठिकाणी भाजपचा उमेदवार विजयी झालेला आहे. ते राहुल गांधी वेडे झाले आहेत. आणि जेव्हा निवडणूक आयोगाने या सर्व मंडळींना देशातल्या खुलं आव्हान दिलं होतं की ज्यांना ज्यांना ईव्हीएम बद्दल काही आक्षेप असतील त्यांनी निवडणूक आयोगासमोर या, तुमचे प्रेझेंटेशन घेऊन या, तुमचे टेक्निकल तुमचं ज्ञान घेऊन या. कोणी गेलं नाही. खुलं आव्हान दिलं होतं निवडणूक आयोगाने की तुम्ही या आणि आम्हाला समजून सांगा ईव्हीएमवर काही गडबड करता येते का. तेव्हा कोणी गेलं नाही. आता मात्र पक्षाच्या बैठकीमध्ये काहीतरी कोणतरी उभं करतं एखाद्या व्यक्तीला आणि आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांचा कॉन्फिडन्स वाढावा म्हणून प्रेझेंटेशन केलं जात आहे. निवडणूक आयोगाने बोललं तेव्हा का नाही गेले. सुप्रीम कोर्टाने यावर टिप्पणी केली आहे. सुप्रीम कोर्टाचे आदेश आले आहेत की तुम्ही त्या ठिकाणी ईव्हीएमवर त्यांनी सुप्रीम कोर्टाचे त्या ठिकाणी निकाल आले आहेत. तुम्ही जेव्हा सुप्रीम कोर्ट किंवा निवडणूक आयोग जेव्हा याबद्दल तुम्हाला चर्चेकरता बोलवतं किंवा खुलं आव्हान करतं तेव्हा तुम्ही अंडरग्राऊंड होऊन जाता आणि पक्षाच्या बैठकीत मात्र आपली पार्टी टिकवण्याकरता निवडणूक आयोगाविरुद्ध खोटे खोटे प्रेझेंटेशन करता. हे वेडेपणा आहे, हा खोटारडेपणा आहे. आणि या खोटारडेपणाने काही होणार नाही. कुठल्याही महाराष्ट्रातल्या कुठल्याही मतदारसंघामध्ये कुठेही होटचोरी झाली नाही. आता फक्त पक्ष टिकवण्याकरता, नेतृत्व टिकवण्याकरता, कार्यकर्ते टिकवण्याकरता हा प्रपंच मांडला असं मला वाटतं. 14 महिने झाले लोकसभेला, 8 महिने झाले विधानसभेला. केव्हा योग्य वेळ येणार आहे? 8 महिने झाले विधानसभेला आणि 14 महिने झाले लोकसभेला. गेली वेळ ती आता आक्षेप घ्यायची आणि घ्या तुम्ही आक्षेप, पण जनता तुमचा काही आक्षेप ऐकणार नाही.
जनता हे समस्या जनतेला की तुम्ही खोटं बोलताय, खोटारडेपणा करताय, तुम्हाला जनतेने नाकारला आहे. आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो, पुन्हा एकदा यांनी आतापासनं त्यांनी राहुल गांधींनी महाराष्ट्रात येऊन येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आतापासून तयारी करावी. नाहीतर उद्या हे म्हणतील पुन्हा, म्हणजे 51% मतं घेऊन महायुती जिंकणार आहे नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदमध्ये. आणि उद्या काय होईल, हे जेव्हा आम्ही जिंकू तेव्हा पुन्हा म्हणतील मशीन बिघडली होती, ते मतदार चुकली होती, आमच्या त्या ठिकाणी व्होट चोरी झाली. आता पुन्हा आजमावून घ्या. म्हणजे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तुम्ही जरा एकदा पुन्हा आजमावून घ्या की व्होट चोरी झाली आहे की खरंच त्या ठिकाणी मतदान झालं आहे. मी तुम्हाला दाव्याने सांगतो, 51% मतं घेऊन पुन्हा या महाराष्ट्राची जनता महायुतीला निवडून देणार आहे. आणि हे लोक या व्होट चोरी करून आपला पक्ष कमजोर करण्याचं काम करतायत. शेवटचा प्रश्न संजय राऊत यांनी आनंद दिघेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. त्याचा फोटो काल मोदीजींच्या जाहिरातीनिमित्त छापण्यात आला होता शिवसेनेतून. त्यांचं म्हणणं आहे की ते साधे जिल्हाध्यक्ष होते, ते कुठलेही नेते किंवा उपनेते नव्हते, त्यांचा फोटो छापण्याची गरज नाही. बाळासाहेबांच्या बाजूला. मला हे सांगा, ॲडव्हर्टाईज देणे किंवा ॲडव्हर्टाईजमेंटचा एखादा मजकूर कमी जास्त होणे किंवा कधी आपण छापण्यामध्ये फोटोमध्ये जे काय आपला भाव असतो, भावना काय आहेत? वेगळ्या भावना आहेत का? चुकीच्या भावना आहेत का? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजी हे सर्वांकरता आदर्श आहे, आमच्याकरता आदर्श आहेत. आणि आनंद दिघे साहेबांनी त्या ठिकाणी त्यांची फोटो लावली असेल, यांच्या पोटात काय दुखते आहे? यांच्या पोटात दुखण्याचं कारण काय? व्यक्ती पदानी किंवा कुठल्याही पक्षाचं पद असो किंवा सरकारचं पद असो, माणसं पदाने मोठे होत नाही. पद छोटं असो की मोठं असो, त्या व्यक्तीच्या जीवनातला त्यांनी काय कार्य केलं हे महत्त्वाचं असतं. आणि त्यामुळं एखादा फोटो कमी जास्त लावणे, कमी जास्त वरखाली असणे, यापेक्षा भावना या आहेत की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजी हे आमच्या सर्वांकरता आदर्श आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी पेपर ॲडमध्ये त्यांचा फोटो आणि आनंद दिघे साहेबाचा फोटो आला असेल. आनंद दिघे साहेबाचं जीवन याच्या आधारावर एखाद्या व्यक्तींचा मोठेपणा असू शकतो. कुठल्याही पदाने माणसं मोठे होत नाही. व्यक्तीच्या जीवनातल्या त्यांनी केलेल्या कार्यामुळं माणसाचे मोठेपण असतं. या देशामध्ये, या जगामध्ये असे अनेक लोक आहेत जे कुठल्या पदावर नाही आहे, पण त्यांचं जीवन हे प्रेरणा घेणारे जीवन आहेत. त्यांच्या जीवनातनं आपण शिकू शकतो असेही जीवन आहेत. त्यांच्या जीवनाचा आदर्श घेऊन त्यांचा फोटो कोणी लावला असेल तर मला वाटतं यामध्ये टीका टिप्पणी करण्यात काही तथ्य नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.